हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी योग्य सुपर सॉफ्ट असा आलू पालक पराठा अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनटंसुद्धा बास होतील. सगळ्यात पहिले पालक स्वच्छ करून धुवून घ्यायचा आणि एका जाळीवर काढायचा. त्याच्यानंतर किचन किंग मसाला, हळद, हिंग, मिरची, जर तुम्ही नसाल खात तर तुम्ही स्किपही करू शकता. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आणि बटाटा, गव्हाचं पीठ, मीठ, तेल इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. पिठामध्ये पालक छान बारीक चिरून घालायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये जे बाकी सगळे बेसिक मसाले घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ॲडजस्टसुद्धा करू शकता. आता हे पीठ आपल्याला पालकामध्ये आणि बटाट्यामध्येच मळायचं आहे. जर लागलं तरच थोडंसं पाणी घालायचं, नाही घातलं तरी चालतं, कारण का पालकाला त्याचं पाणी सुटतं आणि बटाटेसुद्धा आपण उकडलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा मॉइश्चर लेवल असतं. आता पालकावर मीठ घालून घेतलंय म्हणजे पालकाचं पाणी लवकर सुटेल. मग त्याच्यावर अद्रक लसूणची पेस्ट, मिरची, गरम मसाला, हिंग, हळद असं सगळं घालून घ्यायचं. बटाटे हाताने चुरून घालायची. ही उकडलेली आहेत, किसून घातली तरी चालेल. आता पालकाला सुद्धा हे छान पाणी सुटलं असेल. आता त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. जर लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे, म्हणजे पराठा छान मऊ होतो. मळून झाल्यावर पीठ 10 मिनटं मुरायला ठेवायचं. मग 10 मिनटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून छान लाटायचे आणि तव्यावर दोन्ही बाजूला तूप लावून छान भाजून घ्यायचे. आता हे पराठे तुम्ही बीटाच्या कोशिंबिरीसोबत किंवा चहासोबत किंवा नुसते असेसुद्धा खाऊ शकता. हे नुसते असेसुद्धा अप्रतिमच लागतात. अशा प्रकारे आपले आलू आणि पालकाचे पराठे बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.